नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की या महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्यांचे घर स्वच्छ आणि पवित्र असते, ज्या कुटुंबात आनंद, चांगले वातावरण असतं, त्या घरी लक्ष्मीचे वास्तव्य होतं. यासोबत तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी. याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलाचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाची देवी वास करते. बघता बघता मार्गशीर्ष महिना हा संपत देखील आला आणि येत्या 18 डिसेंबरला मार्च महिन्यातील 14 गुरुवार आलेला आहे. म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं. या मार्गशीर्ष महिन्यात येणारे गुरुवार हे खूप प्रभावी आणि महत्त्वाचे असतात. मार्गशीर्ष हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जातो, कारण हा महिना धन आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. व्रताची आपल्याला समाप्ती करायची आहे. तर या व्रताचं उद्यापन कसे करावे याचा एक संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही तो अजूनही पाहिला नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारला एक विशेष महत्त्व असून प्रत्येक दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. या आपण अत्यंत पवित्र असा एक उपाय पाहणार आहोत. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण 11 लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय हा केल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. पैसा, सुख, ऐश्वर्याने लक्ष्मी घरात नांदेल. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. तर असा हा 11 लवंगाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा उपाय उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा 11 लवंगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय अत्यंत प्रभावी सात्विक उपाय आहे आणि ज्या पण घरात हा एक उपाय केला जाईल त्या घरात पैसा, सुख, ऐश्वर्याने लक्ष्मी नांदेल. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे केलं नसेल तरीही तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता, कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी ही आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून तुम्ही व्रत नाही केलं तरीही तुम्ही लक्ष्मीची सेवा आणि काही प्रभावी उपाय जे आहे तर ते करू शकता. त्याचा सुद्धा तुम्हाला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होते. आणि म्हणून असं अजिबात नाही की तुमचा जर व्रत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. जर घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, प्राप्तदाय लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर नसेल, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल, जिथे तुम्ही 100 रुपये कमवता तिथे तुमचे 200 रुपये खर्च होत असेल, तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, गरिबी ही कायमची निघून जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तसेच हा उपाय केल्याने तुमचा एखादा उद्योग, व्यवसाय असेल तर तो सुद्धा व्यवस्थित चालेल. उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होईल. वर्षभर आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराट होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने येणारं वर्ष हे तुम्हाला सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जाईल. त्यामुळे प्रत्येकाने हा 11 लवंगाचा उपाय हा आवर्जून करायचा आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लवंग या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण लवंगा संबंधित काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये
चिमूटभर हळद घालून तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यामुळे आपले शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. सोबत आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा देखील मजबूत होतो. यानंतर तुम्हाला विधिवत तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. जर तुम्ही पूजा मांडणी सकाळी करणार असेल तर तुम्ही सकाळी देखील करू शकता. सकाळी करणार नसेल तर संध्याकाळी तुम्ही व्रताची पूजा मांडणी केली तरी सुद्धा चालते. या दिवशी तुम्हाला चुकूनही केस धुवायचे नाही. तसेच घराची फरशी देखील तुम्हाला पुसायची नाही. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच तुम्हाला केस धुवायचे आहे आणि घराची फरशी देखील तुम्हाला बुधवारीच पुसून घ्यायची आहे. गुरुवारी ही दोन्ही कामे जी आहेत ती तुम्हाला करायची नाहीत आणि यानंतर तो सकाळी तुमची देवपूजा करून झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा व्रत करत असेल तर तुमची पूजा मांडणी करून झाल्यानंतर तिथे तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसेल तर तुम्ही देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याच्यासमोर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका. 11 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला 1-1 रुपयाचे 11 नाणी घ्यायची आहेत किंवा 2 रुपयाची किंवा 5 रुपयाची असेल तरीही चालेल, परंतु शक्य असेल तर 1-1 रुपयाचे 11 नाणी घ्यायचे आहे. हे 1-1 रुपयाची 11 नाणी आणि 11 लवंगा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. देवघरासमोर बसायचं आहे. सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण आपण जो काही उपाय करतो, ती जी काही सेवा करतो ती अग्नीच्या साह्याने करत असतो आणि तो उपाय किंवा ती सेवा देवापर्यंत पोहोचण्यास काम दिवा करत असतो. म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा, धूप दीप अगरबत्ती लावायची आणि यानंतर आसन घेऊन आसनावरती तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 लवंग आणि 1 रुपयाचं नाणं हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे, तो मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम श्री नमः हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर हा लवंग आणि हे 1 रुपयाचं नाणं तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर अर्पण करायचं आहे. पुन्हा दुसरा लवंग आणि दुसरं नाणं हातामध्ये घ्यायचं आणि ओम श्री नमः हा मंत्र म्हणायचा आणि दुसरं नाणं आणि दुसरं लवंग हा अर्पण करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला 11 वेळा हा मंत्र, 11 लवंग आणि 11 नाणी आहे तर ती लक्ष्मी समोर अर्पण करायचे आहेत. माता लक्ष्मीला लवंगा जितक्या प्रिय आहेत तितके नाणे देखील प्रिय आहेत. माता लक्ष्मी कोणत्याही फोटोमध्ये पहा, माता लक्ष्मीच्या हातून नाणी पडत असताना दिसत आहे, सोन्याच्या मोहरा पडत असताना दिसत आहे आणि म्हणून या दिवशी नाण्यांचे काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरतात. आता दोन्ही वस्तू अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत किंवा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर या लवंगात तिथेच राहून द्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी बघा मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि अमावस्या तिथी ही देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे. दरवेळा अमावस्या आहे, ज्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहे तेव्हा त्या लवंगा आणि 11 नाणं उचलून घ्यायचे आहे. 11 नाणं ही तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि ज्या काही 11 लवंगा आहेत त्या तुम्हाला घरातील सर्वांनी 1-1 प्रसाद म्हणून खायचे आहे. मग तुम्ही ते 11 लवंगा संपेपर्यंत रोज घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहे, परंतु या लवंगा तुम्हाला इकडे तिकडे फेकून द्यायचे नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा 11 लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करायचा आहे. अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. हा उपाय केल्याने नक्कीच लक्ष्मी, पैसा, सुख, ऐश्वर्याने तुमच्या घरामध्ये नांदेल आणि घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. त्याचबरोबर या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करावी. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गूळ, हरभरा डाळ
आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरींचा विशेष आशीर्वाद मिळतो. एवढेच नाही तर या दिवशी गायीला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे. याने कुटुंबावर येणारे आर्थिक संकट दूर होतात. त्याचबरोबर हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आले होते. आता 4 पैकी प्रत्येक स्त्रियांचा एकतरी गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेलाच असेल. कोणाला सुतक आले असेल तर तुमचा पहिला, दुसरा किंवा तिसरा या 3 पैकी एखादा गुरुवार हा मासिक धर्मामध्ये गेला असेल तर काही कारणाने त्या दिवशी तुम्ही उपवास केला नसेल, पूजा केली नसेल तर मग या 4थ्या गुरुवारी उद्यापन करावे का, हा बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो. तर बघा, पहिला, दुसरा किंवा तिसरा या 3 पैकी तुमचा एखादा गुरुवार वाया गेला असेल तर 4थ्या गुरुवारी 18 डिसेंबरला तुम्हाला गुरुवारचं उद्यापन जे आहे ते करायचं आहे. आपल्याला असं अजिबात करायचं नाही की पहिला गुरुवार गेला म्हणून मी 4थ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नाही. तुम्ही उद्यापन करू शकता. जर तुमच्या 4थ्या गुरुवारी म्हणजे 18 डिसेंबरला जो गुरुवार आलेला आहे, शेवटचा गुरुवार या दिवशी तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही उद्यापन त्या गुरुवारी न करता पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करू शकता. काहीच हरकत नाही. आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सोडून घरात एखादी स्त्री किंवा तुमची मुलगी असेल किंवा कोणी उद्यापन करणार असेल पण त्याच व्यक्तीकडून तुम्हाला गुरुवारची पूजा वाचून घ्यायचे आहेत आणि त्या व्यक्तीकडून तुम्ही उद्यापन करून घेतलं तरी सुद्धा चालते. म्हणून त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उद्यापन जे आहे तर ते करू शकता. जे शक्य नसेल तर मग तुम्ही पौष महिन्यात येणाऱ्या पहिल्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता. पण शेवटच्या गुरुवारच्या व्रताविषयी आणि शेवटच्या गुरुवारी कोणता प्रभावी उपाय करावा, उद्यापन कसे करावे अशी महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.